नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असेल का मी यू-एसमध्ये कधी आलो, यू-एसमध्ये काय करतो आणि यू-एसची लाईफस्टाईल कशी आहे. तर थोडक्यात मी याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल. जसं तुम्हाला माहीत आहे का मी एक आय-टी कंपनीमध्ये जॉब करतो आणि ही यू-एसला यायची जी रेस आहे ती आत्तापासून नाही चालू झालेली. तर माझ्या मते मी फर्स्ट टाईम जेव्हा यू-एसला आलो होतो तेव्हा 2010 मध्ये यू-एसला आलेलो. 2010, 2011, 2012 3 वर्ष मी यू-एसमध्ये काढले आणि काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मला परत इंडियाला यायला लागलं. तर मग मी त्याच्यानंतर पण मला अपॉर्च्युनिटी होत्याच, पण मी काही कारणांमुळे त्या अपॉर्च्युनिटी घेऊ नाही शकलो. पण त्याच्यानंतर असं झालं का 2015-16ला पण माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आल्या. पण अगेन मी फॅमिली रिझन्समुळे, काही कारणांमुळे घेऊ शकलो नाही ती अपॉर्च्युनिटी. मग 2017मध्ये मला परत अपॉर्च्युनिटी आली आणि मी असा विचार केला का मी याच्यासाठी अप्लाय करून देतो आणि मग नंतर विचार करू आपल्याला जायचं आहे का नाही जायचं आहे. मग मी 2017ला अप्लाय करून दिला आणि लकीली लॉटरीमध्ये माझा विजा झाला. H-1B विजासाठी अप्लाय केलं होतं, तर लॉटरीमध्ये माझा नंबर आला. तर त्याच्यानंतर पण मला काही छोट्या-मोठ्या प्रॉब्लेम्समुळे मला नाही जाता आलं. तर त्याच्यानंतर मग माझा प्रोजेक्ट चेंज झाला, तर मग मी नवीन प्रोजेक्टमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग तिकडे पण असंच होतं का थोडे दिवस बघायचं काय भेटतंय, काय नाही भेटतंय आणि त्याच्यानंतर मला परत तिथे एक अपॉर्च्युनिटी भेटली. म्हणजे जवळपास 8 एक महिने किंवा 1 वर्ष कंप्लीट मी तिथे टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर मला परत अपॉर्च्युनिटी भेटली आणि माझं मग परत विजाची प्रोसेस चालू झाली आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये कारण मध्ये कोविड आला होता आणि कोविडमुळे सगळं काही ब्लॉक झालं होतं. ना कोणी जाऊ शकत होतं, ना कोणी येऊ शकत होतं. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाला होता. तर मग त्याच्यानंतर 2021च्या एंडला माझं सगळं विजाचं प्रोसेसिंग कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर मला अपॉर्च्युनिटी भेटली का मी इकडे यू-एसमध्ये येऊ शकतो. तर मग मी त्याच्यानंतर यू-एसमध्ये आलो. त्याच्यानंतर जवळपास आता 5-6 वर्ष होत आलेले आहे. 5 वर्ष तर झालेलेच आहे, 6वं वर्ष चालू आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का जेव्हा पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते गाईज, तर मिस नका करू. कारण लाईफमध्ये खूप कमी अपॉर्च्युनिटीज येतात आणि त्या अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करायच्या असतात आणि त्या अपॉर्च्युनिटी घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो. तर नेहमी हा विचार करा का लाईफच्या कोणत्याच अपॉर्च्युनिटी मिस झाल्या नाही पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं का मी आय-टीमध्ये कामाला आहे. तर माझा जो जॉब प्रोफाईल आहे तो आय-टी इन्फ्रास्ट्रक्चर ॲडमिनिस्ट्रेटर असा हा प्रोफाईल आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर माझं जे शिक्षण जे आहे ते नाशिकच्या के-जे मेहता हायस्कूलमधून, परत माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते के-टी-एच-एम कॉलेजमधून आणि माझं जे मास्टर्स आहे ते मी आर-वाय-के कॉलेजमधून केलेलं आहे. मी जेव्हा मास्टर्स करायचो, तर साइड बाय साइड मी जॉब पण करायचो. म्हणजे माझा जॉब जो आहे तो नाईट शिफ्टचा जॉब असायचा आणि मी मास्टर्स दिवसाच्या वेळेस करायचो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा माझं मास्टर्स चालू होतं, तेव्हा मी एक छोटा-मोठा बिझनेस पण हँडल करत होतो ट्रॅव्हलिंगचा. तर तो पण एक प्लस पॉइंट ठरला कारण माझे जे खर्चायचे जे पैसे यायचे ते त्याच्यातूनच निघायचे आणि त्याच्यामुळे मला खूप बेनिफिट झालं आणि प्रत्येक गोष्टी माझ्या जुळून आल्यात बेसिकली सांगायचं झालं तर. तुम्हाला जर माहिती नसेल तर मी इकडे H-1B विजावर आलो होतो आणि त्याच्यानंतर मी I-140साठी अप्लाय केला. म्हणजे मी नव्हता अप्लाय केला, माझ्या कंपनीनेच अप्लाय केला होता. तर तो पण माझा अप्रूव्ह झाला आहे. रिसेंटलीच अप्रूव्ह झाला आहे. जास्त वेळ नाही झाला आहे त्याच्यासाठी. आणि कोणाला पण कोणत्या गोष्टीसाठी कोणाला पण म्हणजे जर कोणी जर इकडे यू-एसमध्ये येणार असेल, कुठे पण येणार असेल यू-एसमध्ये आणि त्यांना जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काही मदत पाहिजे असेल, काही गोष्टींसाठी काही काही माहिती करून घ्यायचं असेल, तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली कमेंट करून इन्फॉर्मेशन पोहोचवायचा प्रयत्न करेल. माझं Instagram आणि Facebook अकाउंट पण आहे, पण खूप दिवसापासून मी ते काही यूजच केलेलं नाही. म्हणजे कधी-मधी मी यूज करतो, असं रेग्युलर यूज नाही करत आणि मी सोशल मीडियापासून थोडासा लांबच होतो खूप दिवसापासून, खूप वर्षापासून इनफॅक्ट. आणि मी रिसेंटली हे YouTube व्हिडिओ बनवायचे जेव्हापासून चालू केलेलं आहे, तर मला असं वाटतंय आता का Instagram आणि Facebook पण परत एकदा चालू करावं. कारण आजकाल इंटरनेटचीच दुनिया आहे आणि सगळं इंटरनेटवरच गोष्टी होतात आणि आपल्याला काही माहिती करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तर ठीक आहे, मी बघतो ते. अजून तर मला माहीत नाही मी करेल का नाही, पण जेव्हा पण करेल मी तुम्हाला नक्की सांगेल. पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये काही असेल तर मला विचारू शकता.
एक खूप कॉमन क्वेश्चन आहे का यूएसमध्ये लाईफ कशी आहे? खूप लोकं मला विचारत राहतात याच्याबद्दल आणि मी याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर यूएसमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे तुमच्याकडे जे स्किल आहेत ते तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट करावं लागतात आणि अपडेटेड राहावं लागतं. जसं आपल्या इंडियामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतं तसं इकडे पण असतं. पण इकडे एक्स्ट्रीम हीट असते समरमध्ये आणि विंटरमध्ये खूप साऱ्या ठिकाणी स्नो पण पडत असतो. माझ्या मते 70% अमेरिकामध्ये स्नो पडतो आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळेस खूप जास्त थंडी असते आणि काही-काही ठिकाणी तर थंडीमुळे लोकं घराच्या बाहेर पण पडत नाही. जसे आपल्या इथे छोटे-मोठे दुकानं असतात गोष्टी घेण्यासाठी राईट, तसे इकडे नसतात कुठे. इकडे डायरेक्ट एक तर Walmartला जा, Costcoला जा किंवा मोठे-मोठे स्टोअर्स असतात आणि ते ठराविक एरियामध्ये बनलेले असतात. तर तिथेच जाऊन आपल्याला शॉपिंग वगैरे आणि तिथं सगळं काही भेटतं तुम्हाला. तुम्ही जर माझे पहिले ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला तर माहीतच आहे का मी लॉस एंजेलिस या सिटीमध्ये राहतो आणि लॉस एंजेलिस सिटीमध्ये फिरण्यासारखं खूप आहे इकडे. युनिव्हर्सल स्टुडिओ आहे, डिझनीलँड आहे, परत सिक्स फ्लॅग्स आहे, परत छोट्या-मोठ्या गोष्टी तर खूपच आहे आणि यूएसमध्ये जे आहेत, या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी अशा प्रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहे. म्हणजे तिकडे ना कोणी जातं, ना कोणी येतं, म्हणजे मेंटेन करून ठेवलेलं आहे. हा खूप कॉमन गोष्ट आहे, पण आय डोंट नो. पण तरी पण मला सांगावीशी वाटते का इकडे जे धूळ माती जास्त कुठे काही उडत नाही. म्हणजे बहुतेक ठिकाणी तुम्हाला डांबरीकरण दिसेल, रोड एकदम व्यवस्थित असतील आणि सगळ्या गोष्टी एकदम नीटनेटक्या ठेवलेल्या आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर. इकडच्या लोकांचं मला स्पेसिफिकली खूप कौतुक वाटतं. कारण जे पण रूल्स गव्हर्नमेंटने इथे बनवलेले लोकांसाठी, ते खूप आवर्जून फॉलो करतात आणि प्रत्येक गोष्ट ते रूलच्या हिशोबानेच करतात. एक खूप सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करतात राईट, ड्रायव्हिंग करताना जर कुठे स्टॉपचं साईन आलं, तर स्टॉपच्या साईनच्या ठिकाणी प्रत्येक जण येऊन गाडी तिथे थांबवतो. दोघं साईडला बघतो आणि त्याच्यानंतरच गाडी पुढे घेतो. तिथे ना सिग्नल असतो, ना कॅमेरा असतो, पण प्रत्येक जण रूल फॉलो करून चालतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे इकडे. थोडक्यात खाण्याच्या विषयाकडे वळूया. तर मला सांगायचं एवढंच आहे का मी नेहमी घरी जेवण बनवतो आणि वीकेंडला शक्यतो मी बाहेरून ऑर्डर करतो आणि सिंपल रिझन आहे, तुम्हाला जर पैसे वाचवायचे असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. जर तुम्ही श्रीमंत असाल आणि पैसे उडवायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. मग तुम्ही पाहिजे तर बाहेरून पण खाऊ शकता. तुम्ही जर यूएसला येणार असाल तर मेंटली प्रिपेअर होऊन या. कारण इकडे स्वतःचे कामं स्वतःलाच करावं लागतात. इकडे काम करायला कोणी भेटत नाही आणि काम करणारे लोकं भेटतील पण तर त्यांना खूप सॅलरी द्यावं लागेल. आणि स्पेसिफिकली स्टुडंट लोकं जे असतात ना, ते मेंटली प्रिपेअर होऊनच या. कारण इकडे तुम्हाला खूप ठिकाणी लोनलीनेस भेटणार आहे. कोणी बोलायला भेटणार नाही, कोणी तुम्हाला विचारणार नाही. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप प्रिपेअर होऊन यावं लागेल इकडे. तर मी ज्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय, त्या तुम्ही सगळेजण पॉझिटिव्हलीच घ्या. कारण इकडे लाईफ एवढी सॉर्टेड आहे ना आणि जर कोणाला अपॉर्च्युनिटी भेटत असेल, तर का सोडायची अपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटीचं सोनं करा मित्रांनो आणि प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. इकडचे जे स्कूल आणि कॉलेजेसचे मुलं असतात, त्यांना लहानपणापासून शिकवलेलं असतं का स्वतःचे कामं स्वतः करायचे, स्वतःच्या गोष्टी स्वतः पाहायच्या, स्वतःच्या ज्या काही पण नीड्स असतील, त्या एक सर्टन एजपर्यंतच पॅरेंट्स पुरवतात. त्याच्यानंतर त्यांना स्वतः बघावं लागतं. तर हे सगळं त्यांना लहानपणापासून शिकवलं असतं. तर माझी अशी इच्छा आहे का जे पण कोणी हे व्हिडिओ बघणार आहेत, तर त्यांनी प्लीज ह्या गोष्टी अडॅप्ट करायला चालू करा हळू आणि जेवढा त्रास आपण इझिली इंडियामध्ये पॅरेंट्सला देतो राईट, तेवढा इकडे नाही देऊ शकत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे इंडिपेंडंट बना, स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिका. प्रत्येक काम आपल्याला जमू शकतं, फक्त प्रयत्न करायची गरज आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर खूप लोकं इंडियावरून यूएसमध्ये दरवर्षी येतात आणि काही लोकं जॉब करायसाठी येतात, काही लोकं सेटल व्हायसाठी येतात किंवा भरपूर काही अजेंडा असतो प्रत्येकाचा वेगवेगळा, राईट? तर जे लोकं इथे सेटल व्हायचा प्लॅन करतात, तर रिझन एकच आहे, इकडे चांगलं वेदर आहे, चांगलं हवा-पाणी आहे, परत पोल्युशन नाही आहे, परत अशा छोट्या-मोठ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, राईट? का ज्या त्यांना अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे ते लोकं इथे राहण्यासाठी किंवा सेटल होण्यासाठी प्लॅन करतात.
जेव्हा तुम्ही अमेरिकेत येतात राईट, तर सुरुवातीचे जे पहिले दिवस असतात ते खूप तुम्हाला लोनलीनेस वाटेल इकडे. कारण इकडे कोणी बोलायला नसतं, कोणी कुठे भेटायला येत नाही, काही गोष्टी होत नाही राईट. तर स्वाभाविक आहे. पण ह्या गोष्टीसाठी एकच पर्याय आहे मित्रांनो, तुम्ही स्वतःला बिझी ठेवा. इतकं बिझी ठेवा कारण ज्या गोष्टी तुम्हाला इंडियामध्ये नाही करता येत आणि तुम्ही इथं आल्यावर करू शकता, तर त्याच्यासाठी तुम्हाला बिझी व्हावं लागेल. तुम्हाला तुमचं टाईम असा शेड्यूल करावा लागेल का दिवसभर तुमच्याकडे काही ना काही काम असलं पाहिजे, काही ना काही गोष्टी असल्या पाहिजे करायसाठी. तर मित्रांनो, लोनलीनेसमुळे इकडे तुम्हाला कधी-कधी रडावंसं पण वाटेल आणि असं नाही का तुमच्यासोबतच होणार आहे. मी याच्यातून गेलेलो आहे आणि मी पण खूप वेळेस रडलेलो आहे आणि तुम्हाला एक खूप लेटेस्ट किस्सा सांगतो. मागच्या संडेला आईचा फोन आला होता. त्या दिवशी माझ्यामध्ये अक्षय तृतीया होती. तर आईने सांगितलं का आमची आजी रिसेंटली वारलेली आहे, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आईने आमरस, पुरणपोळी या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या आजीचं आवडीचं जेवण बनवलं होतं आणि आजीला घास दाखवायचा होता त्या दिवशी. तर आई बोलली का, "तू असता तर इकडे बरं झालं असतं." तर त्या गोष्टीमुळे आईशी बोलणं झालं, फोन ठेवला आणि त्याच्यामुळे नंतरून मी एवढा रडलो, एवढा रडलो. पण ठीक आहे, काही करू शकत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी असतात. प्रत्येक माणसाच्या मागे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. परत मुलीचा फोन येतो माझ्या, तर ती पण रोज काही ना काही विचारत असते, काही ना काही तिला सांगावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅनेज कराव्या लागतात. दुसरा काही ऑप्शन नाही आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीतून आय एम शुअर तुम्ही जेव्हा इथे याल, तर तुम्ही पण हे अनुभवाल आणि ह्या खूप अनुभवाच्या गोष्टी आहेत. तर आय होप जे पण लोकं इथे यूएसमध्ये असतील, मराठी लोकं जे हे माझा ब्लॉग बघतील, तर ते खूप ह्या गोष्टींशी रिलेट करतील आणि त्यांना पण आवडेल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. पण संपवायच्या आधी कोणी जर इंडियामधून यूएसला येणार असेल आणि त्यांना जर काही क्वेशन्स असतील, रिलेटेड क्वेशन्स म्हणजे छोटे-मोठे क्वेशन्स असतात राईट आणि तुम्हाला जर त्याचे आन्सर भेटत नसेल, तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पोस्ट करून बघू शकता. जर मला काही त्याच्याबद्दल माहिती असेल, तर मी डेफिनेटली तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. मी मराठीमधून फर्स्ट टाईम ब्लॉग केलेला आहे. तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि परत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.